1956 मध्ये झालेल्या राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद निर्माण झाला. गेली 6 दशकं हा संघर्ष, हा लढा सुरू आहे. या सीमा प्रश्नाचा इतिहास, विधिमंडळातील चर्चा, अभ्यासकांचे लेख, वर्तमानपत्रांची कात्रणं, संबंधित शासन निर्णय, कायदेशीर बाबी असा बराच दस्तावेज या पुस्तकात आपल्याला वाचता येणार आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी श्रीकांत देशपांडे सरांना करते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये हे व्यासपीठावरचे जे बहुतांश पाहुणे आहेत ते या प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या ह्या व्यक्ती आहेत की ज्यांनी या संघर्षामध्ये प्रसंगी तुरुंगवास भोगला, लाट्याकाट्या झेलल्या, असे व्यक्ती आज या कार्यक्रमाला उपस्थित. हा चांगला एक योगायोग आहे. तसेच सीमा कक्षाचे सुद्धा आता 25 वर्ष आता पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्त हा एक चांगला योगायोग. या निमित्तानं सीमा कक्षाच्या वतीनं हे पुस्तक प्रकाशन आज होत आहे. सीमा लढा हा खरं म्हणजे अन्यायाविरुद्धचा मोठा लढा आहे आणि हा अस्मितेची लढाई आहे. आणि हा प्रदीर्घ काळ जो लढा चालू आहे तो 3 पातळ्यावर वेगवेगळा चालू आहे. पहिला म्हणजे आता सर्व सामोपचाराचे मार्ग खुंटल्यानंतर महाराष्ट्र राज्याने सुप्रीम कोर्टामध्ये जी केस दाखल केलेली आहे त्या कोर्टातला एक लढा चालू आहे. त्यासाठी शासन सर्वतोपरी जे करणं आवश्यक आहे त्यासाठी करत आहे. दुसरा लढाची जी पातळी आहे ती राजकीय आहे. त्या वेळच्या राजकीय नेतृत्वांनी या प्रश्नाबद्दल उकल करण्यासाठी जे जे प्रयत्न केले तेच फक्त याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि तिसरा म्हणजे सीमा भागातील प्रत्यक्ष जे लोक राहतात त्यांचा लढा. आणि मला आनंद आहे की एकीकरण समितीचे अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. या अनुषंगाने जेव्हा मी सीमा भागामध्ये भेटी दिल्या, कोल्हापूरला, नंतर बेळगावच्या आसपास जो आहे शिनोली, त्या भागात भेटी दिल्या आणि विविध लोकांना भेटलो, बोललो, त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये माझं एक ऑब्झर्वेशन असं होतं की ह्याच्यामध्ये थोडासा एक डिस्कनेक्ट आहे की जुनी पिढी जी आहे त्याची धार आणि धग ह्या प्रश्नाची जी आहे ती नवीन पिढीमध्ये तेवढी नाही. तसंच सीमा भागातले जे लोक आहेत त्यांचे आणि महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा थोडासा डिस्कनेक्ट आहेत. म्हणून हे प्रमुख कारण ठेवून ह्या पुस्तकाची आम्ही निर्मिती केलेली आहे. म्हणजे हे जे पुस्तक आहे ते संपादित केलेलं आहे. त्याचे संपादक आहेत आपले डॉक्टर पवार, ते आपले विशेष कार्य अधिकारी आहेत आपल्या विभागाचे. ते 1956 पासूनचा लढा आणि त्याचा घटनाक्रम ह्या पुस्तकामध्ये आलेला आहे. तसंच वेगवेगळ्या राजकीय नेतृत्वाने त्यावेळी जे जे प्रयत्न केले त्याचासुद्धा याच्यात समावेश केलेला आहे. अन्यायाचं स्वरूप त्याच्यामध्ये प्रतीत होतं. तसंच विधानसभा, विधान परिषदेमध्ये याची जी भाषणं झाली वेगवेगळ्या नेत्यांची त्याच्यातून, तत्कालीन वर्तमानपत्रातले जे आलेले चित्रणं आहेत, तत्कालीन व्यंगचित्र, याच्यातून हा प्रश्न या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं हे जे एकत्रित संकलित भाग आहे ते नवीन पिढीला सुद्धा उपयुक्त ठरेल. त्यांना लढा काय आहे, त्याचा मागचा त्याग काय आहे याची त्यांना कल्पना येईल. विविध लोकप्रतिनिधींना पण याचा फायदा होईल, कारण हा प्रश्न इफेक्टिव्हली त्या फॉर्मवर कसा मांडता येईल त्यासाठी जे कंटेंट आहे त्यातलं ते सुद्धा त्यांना उपलब्ध होऊ शकतं. या विषयाच्या अभ्यासकांना सुद्धा हे संकलित केलेलं पुस्तक उपयोगी पडू शकतं. आणि या लढ्यामध्ये जे विविध घटक यांनी सहभाग घेतलेला आहे त्या सर्व घटकांना हे निश्चितपणे उपयोगी पडेल. या अनुषंगाने मला फक्त सीमा कक्षाचे इतर जे काही 2-3 मुद्दे प्रकल्प चालू आहेत, जसं हे संकलित ज्ञान एकत्र करणे हा एक होता, तसा पॉलिटिकल मोबिलायझेशनसाठी सुद्धा सर्व पॉलिटिकल ॲक्टर्स, सिव्हिल सोसायटी यांचं अभिसरण म्हणून सीमा परिषद याच्यावर काही काम करावं असं मानस आहे सीमा कक्षाचा. तसेच सोशल मोबिलायझेशनमध्ये सीमा भागातील आणि महाराष्ट्रातील यामधले जे डेटाबेस आहे की ज्यांच्या आधारे आम्ही त्यांना पोहोचू शकतो, त्यांच्यापर्यंत त्यांचे आदानप्रदान विचारायचे होऊ शकतो, असं IT प्लॅटफॉर्म करायचे सुद्धा आमच्या मनामध्ये आहे. आणि सीमावासियांसाठी एक कृतिशील कार्यक्रम, जसा आपण
हायर एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन, कल्चर, मराठी शाळा किंवा ग्रंथालय ह्याच्या पोषक अशी काही कृतिशील कार्यक्रम आपल्याला करता येतो का नाही ह्याचासुद्धा आमच्या ह्या सीमा कक्षाच्या वतीने प्रयत्न करत आहोत. तर यामध्ये या कामामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचा, विशेषतः प्रिंटिंग प्रेसचं मला विशेष कौतुक आहे की त्यांनी अगदी कमी वेळामध्ये हे प्रकाशन प्रिंट करून आम्हाला दिलं. त्या सगळ्यांचे यामध्ये आभार व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि इतक्या लांबून सगळे आपण आलात या कार्यक्रमाला आणि या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहिलात आवर्जून. त्यावरून सीमा प्रश्नाबद्दलची आत्मीयता आहे आणि सीमा कक्षावरचं जे आपलं प्रेम आहे ते दाखवल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पाहुण्यांचे आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. एवढे बोलून मी आज छोटी आणि प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र प्राध्यापक, महाराष्ट्र शासन सीमा प्रश्न विशेष कार्य अधिकारी आणि या पुस्तकाचे संपादक डॉक्टर दीपक पवार यांना मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते. व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र, ज्या प्रश्नावर एखादा माणूस 10 वर्ष काम करतो त्या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राच्या राजकीय वर्गातल्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये होणं याच्यासारखा एखाद्या कार्यकर्त्या किंवा अभ्यासकाच्या दृष्टीने आनंदाचा प्रसंग नाही. त्यामुळे सुरुवातीला मी हा आनंद व्यक्त करतो. ज्यांच्या मदतीमुळे हे सगळं शक्य झालं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या माणसाला हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर 6 दशकांनी अशा प्रकारचं पुस्तक लिहावं लागतं आणि एक अपुरा संकल्प लोकांच्या नजरेसमोर आणावा लागतो, याबद्दलची खंतही सुरुवातीला व्यक्त करतो. या पुस्तकामध्ये काय तपशील आहे त्याच्या खोलात मी जात नाही. मान्यवर मंडळी आपल्यासमोर यानंतर बोलणार आहेत. माझ्या दृष्टीनं गेल्या 10-12 वर्षामध्ये मी संपूर्ण सीमा भागामध्ये बिदरपासून कारवारपर्यंत जेव्हा फिरलो त्यावेळेला मला जाणवलेली गोष्ट अशी आहे की तिथले लोक मला असं म्हणत राहिले की इथे काही सर्व विकासाच्या बाबतीमध्ये फार डावं चाललंय अशातला भाग नाही, पण आम्हाला आमची भाषा आणि संस्कृती याच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करायचं तर आम्ही आमच्या नैसर्गिक भूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे. त्या प्रकारची धग मला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये, मग तो माणूस 80 वर्षाचा असेल किंवा 40 वर्षाचा असेल, या दोन्ही पिढ्यांच्या लोकांच्यामध्ये मला दिसली. आणि म्हणून हे पुस्तक सीमा भागातल्या जनतेला आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला अर्पण करण्यात आले. कारण हा मुळातला त्यांचा लढा आहे. तो लढा महाराष्ट्र सरकारने एका अर्थाने त्याला मदत म्हणून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहोत. हे सगळं महाराष्ट्र शासनाचा सीमा कक्ष या सगळ्या बाबतीमध्ये काम करतो आहे आणि त्याच्याबद्दलचे काही मुद्दे प्रधान सचिवांनी आपल्याला सांगितले. 2-3 गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. एवढी मोठी संधी मोकळेपणाने आणि खरं बोलण्याची मला सीमा प्रश्नावर माझ्या आयुष्यात पुन्हा लगेच मिळेल असं मला वाटत नाही. त्यामुळे थोडंसं मोकळेपणाने मी आपल्याशी बोलतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीमा भागातल्या लोकांच्या मनामध्ये सतत एक प्रकारची शंका असते की महाराष्ट्र सरकार आमच्या सोबत आहे की नाही आणि पूर्ण मनाने आहे की नाही. मला असं वाटतं की आज समोर मंचावर बसलेली मंडळी जर पाहिली तर जर काही मनात तुमच्या शंका असेल तर ती शंका फिटायला हरकत नाही. या प्रकारचा विश्वास आजच्या कार्यक्रमाने आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्की दिला असेल. आता दुसरा जो प्रश्न आहे ज्याच्याबद्दल मी कार्यकर्ता म्हणून, लेखक म्हणून काही वेळेला बोललो आहे आणि समितीतल्या आमच्या मित्रांशी कधी गंभीर कधी मैत्रीपूर्वक वादही झालेले आहेत, मला तुम्हाला सांगायचं असं आहे की जसं तुम्ही व्यासपीठावर बसलेल्या माणसांनी एका आवाजामध्ये बोललं पाहिजे अशी अपेक्षा बाळगता, तसं व्यासपीठावर बसलेल्या माणसांची पण अपेक्षा आहे की तुम्ही एका आवाजात बोललं पाहिजे. हा जो तुमचा आवाज आहे, हा एक आवाज जर महाराष्ट्रातल्या जनतेपुढे, महाराष्ट्र शासनाच्या पुढे येऊ शकला तर मला वाटतं की आज एका अर्थाने काही प्रमाणात लढ्याची धग आपल्याला कमी होताना दिसते. आपल्या मनामध्ये साशंकता जाणवते. हे प्रश्न मनातनं निघण्याची सुरुवात होईल अशी मला निश्चितपणानं खात्री वाटते. हे जे पुस्तक आहे, कोणत्याही प्रकारचं काम, कोणत्याही प्रकारच्या चळवळीला एक ज्ञानाचा पाया लागतो. मला असं वाटतं की जे काम मी आज हा लढा सुरू झाल्यानंतर 64 वर्षांनी एका टीमच्या सोबत करू शकलो, हे काम खूप आधी व्हायला पाहिजे होतं. ते सीमा भागात व्हायला पाहिजे होतं, ते महाराष्ट्रात व्हायला पाहिजे होतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या सातत्याने महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाने, महाराष्ट्रातल्या विचारी वर्गाने सीमा प्रश्नाबद्दलचं आपलं म्हणणं मांडलं. तुम्ही दाजीबा देसाईंचं म्हणणं आहे का, तुम्ही ND साहेबांचं म्हणणं आहे का, तुम्ही लालबहादूर शास्त्रींनी चव्हाण साहेबांना लिहिलेलं पत्र या पुस्तकामधलं पहा. म्हणजे कमाल
कमालीचं संदर्भ विपुल अशा प्रकारचं हे पुस्तक मला लिहिता आलं, संपादित करता आलं. आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की अशा प्रकारचं दीर्घ सातत्यानं लिहिलं जाणं आणि केवळ मराठीमधनं नाही तर हिंदी आणि इंग्रजीमधनं लिहिलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. एक मुद्दा मी आपल्या नजरेस आणून देतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला सीमा भागातल्या जनतेच्या संबंधामधलं एक विधान कर्नाटक व्याप्त प्रदेशाबद्दलचं केलं, त्यावेळेला इंग्रजी माध्यमांमध्ये शेखर गुप्तांनी असं म्हटलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता गव्हर्नन्सकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी अस्मितेच्या प्रश्नाकडे वळता कामा नये. तमिळनाडूला अस्मिता असेल तर ती पुरोगामी असते, बंगालला अस्मिता असेल तर ती पुरोगामी असते, पण महाराष्ट्राला अस्मिता असली की मात्र ती प्रतिगामी, राष्ट्रविघातक आणि संकुचित असते. या द्वैतामधनं अमराठी माध्यमकर्मींनी बाहेर पडण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे या राज्यामध्ये तुम्ही सुशासनाबद्दल बोलू शकता आणि अस्मितेबद्दलही बोलू शकता. या दोन गोष्टी हातात हात घालून जाऊ शकतात असं मला वाटतं. आणि या प्रकारचा जो मेसेज आहे, हा मेसेज मला असं वाटतं की या मंचावरनं जेव्हा लोकांच्या पर्यंत येतो, एका पुस्तकाने काय होतं तर एका पुस्तकाने काही होत नाही. एका पुस्तकाने ज्ञानाची पोकळी भरण्याचं काम होतं आणि ती खूप मोठी पोकळी आहे, त्यातला एक छोटा अंश भरण्याचं काम होतं. खरी गोष्ट, खरी ताकद या पुस्तकाच्या पलीकडे आहे. हे पुस्तक हे या चळवळीसाठी थोडंसं दिलेलं अर्घ्य आहे. कार्यकर्ता अभ्यासक म्हणून मला जी माझी नैतिक जबाबदारी वाटते ती मला करता आली. आणि मला हे सगळं काम जर समन्वयक मंत्र्यांनी माझ्यावर विश्वास टाकला नसता आणि देशपांडे साहेबांनी माझ्या कामाला अँकरिंग दिलं नसतं तर यातलं मला काहीही करता आलं नसतं. हे मला नम्रपणाने आपल्यासमोर नमूद केलं पाहिजे. हे घडू शकलं. मला असं वाटतं की हे पुस्तक जर चळवळीचं हत्यार झालं, आणि मुख्यमंत्री महोदय जे म्हणालेत, पवारसाहेबही या अगोदर वेळोवेळी म्हणाले आहेत की हा प्रदेश महाराष्ट्रामध्ये जर आपण आणू शकलो आणि तातडीने आणू शकलो, सर्वोच्च न्यायालयातल्या निकालासाठी लागणारा दबाव निर्माण करू शकलो, जनमाध्यमांमधला दबाव निर्माण करू शकलो आणि लढ्याचं रूप आमूलाग्र बदलू शकलो, तर मला वाटतं माझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला आपण केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटेल. आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलीत. राज्याचा सगळा राजकीय वर्ग उपस्थित राहिला. सीमा कक्षातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपल्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. मान्यवरांची भाषणं होती. प्रथम माननीय विरोधी पक्षनेता विधान परिषद श्री प्रवीण दरेकर साहेबांना मी विनंती करते की कृपया थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम दीपक पवार यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की या सीमावादाच्या संदर्भात आतापर्यंत जो संघर्ष झाला, वेगवेगळ्या टप्प्यावर जी आंदोलनं झाली, लढे उभारले गेले आणि त्या संदर्भात रस्त्यावर झालेली भूमिका, त्या संदर्भात सीमेवर झालेली आंदोलनं, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी या सीमा बांधवांच्या संदर्भात मांडलेली भूमिका, असं एक संघर्षाचा सर्वकष इतिहास एक संदर्भ ग्रंथ म्हणून भविष्याच्या पिढीला या ठिकाणी मार्गदर्शक ठरणार आहे. कारण एक गोष्ट खरी आहे की नव्या पिढीला अलीकडच्या काळामध्ये जुनी आंदोलने, जुने लढे, जुन्या गोष्टी त्या ठिकाणी माहीत नसतात. आणि म्हणून या पुस्तकाच्या माध्यमातून या उद्याच्या पिढीला सीमावादा संदर्भात नेमकं काय झालं याचा एक सचित्र लेखाजोखा या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे. आणि मग याची वस्तुनिष्ठ भूमिका, कोणी काय केलं, कशा पद्धतीची त्या ठिकाणी आंदोलनं उभी राहिली, केंद्राने काय भूमिका घेतली, राज्याने काय भूमिका घेतली, आणि तो संघर्ष डोळ्यासमोर जात असताना भविष्यातला संकल्प या सीमावादाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काय असेल, ज्याची अपेक्षा सीमा भागातील लोकांना की राजकारणापलीकडे जाऊन साऱ्यांनी या सीमा बांधवांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि तशाच प्रकारची भावना सातत्यानं राहिलेली आहे. म्हणजे असं कधीही झालं नाही की कुठल्या राजकीय पक्षाने त्या ठिकाणी असं म्हटलं की नाही आम्ही सीमा भागातल्या लोकांच्या बाजूने. सारेजण जेव्हा जेव्हा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ठराव आले त्यावेळेला 100% एकमताने आपल्या सीमा बांधवांच्या बाजूनच या ठिकाणी ते सभागृह आणि महाराष्ट्रातले सारखे राजकीय पक्ष उभे राहिले. आणि त्याच्यामुळे हे पुस्तक निश्चितपणे दिशादर्शक आहे. उद्याच्या भविष्याची दिशा, ऊर्जा किंवा प्रेरणा सुद्धा या पुस्तकातनं
विविध त्या ठिकाणी दस्तऐवज पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी दीपक पवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी खरं मार्गदर्शन आदरणीय पवार साहेब असतील किंवा आदरणीय उद्धवजी असतील, कारण शेवटी सीमा लढ्यात आम्ही साक्षीदार आहोत. मी त्या काळी शिवसेनेत असताना आमचे भुजबळ साहेब ज्या वेळेला नेते होते त्यावेळेला देश बदलून गेले आणि त्या सगळ्या गोष्टीचा डोळ्यासमोर आजही आमच्या समोर त्या ठिकाणी सावंतसाहेब आपल्याला आहे. आणि त्याच्यामुळे याविषयी आमची एक वेगळी आत्मीयतेची भावना, अस्मितेची भावना या ठिकाणी आमच्या नसानसामध्ये असल्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय असल्या कारणाने मी व्यक्तिशः असेन आम्ही सारी मंडळी या ठिकाणी आपल्या सोबत आहोत हा सीमा बांधवांना या ठिकाणी विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा दीपक पवार आणि चमूचं मनपूर्वक अभिनंदन कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय श्री उद्धव ठाकरे यांना मी विनंती करते की मनोगत. तसं पाहिलं तर बऱ्याच दिवसानंतर ह्या प्रश्नाला वाचा फुटते. दीपकजी, आपण आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या मनातल्या काही गोष्टी सांगितल्या. श्रीकांतजी, तुमचं सुद्धा यातलं योगदान हे सुद्धा दीपकजींनी अधोरेखित केलं. या पुस्तकात नेमकं काय आहे, पुस्तक कशासाठी आहे, यावरती बोलण्यापेक्षा मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की अनेक दिवसांनंतर ह्या विषयासाठी आपण सर्व पक्षीयांना एकत्र आणलं. माझ्या सीमा भागातल्या मराठी बांधवांच्या प्रतिनिधींना इकडे बोलवलं आणि एकूणच जे मी म्हटलं की या प्रश्नाला वाचा फोडलीत. हा विषय किती जुना आहे, त्याच्यात काय काय घडलं याची एक उजळणी ह्या पुस्तकामध्ये झालेली आहे आणि ती व्हायला पाहिजे. पण ती करत असताना 1-2 दिवसापूर्वीच आपण भेटलो होतो या कार्यक्रमाबद्दल आणि मी सांगितलं आता नुसतं पुस्तक म्हणजे रडकथा नको आहेत मला. आता जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल आपलं पडलं पाहिजे. जे आजपर्यंत झालं ते सगळं भोगलं. हे माझ्याकडे पुस्तक आहे. कालच एक कार्यक्रम असा होता, माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा त्यात होते. येरवडा तुरुंग तो पर्यटकांसाठी आपण ओपन करू, उघडा करतो. पर्यटक म्हणजे काय झुंबड नाही करायची, पण ते एक वेगळा कार्यक्रम, त्याच्याबद्दल आता काय मी सांगण्यासाठी उभा नाहीये. पण येरवड्याची आठवण आल्यानंतर साहजिकच आहे हे जे पुस्तक मी आणलंय गजाआडील दिवस शिवसेना प्रमुखांचं, त्याच येरवड्यामध्ये शिवसेना प्रमुख याच विषयासाठी 3 महिने तुरुंगात होते. आणि तो दिवस, तो क्षण मला आजही आठवतोय. मोरारजी भाई उपपंतप्रधान होते आणि कार्यक्रम असा ठरला होता की ते मुंबईत आल्यानंतर त्यांना माहीमला शिवसैनिकांच्या वतीने एक निवेदन देण्यात येईल आणि ते निवेदन घेऊन ते जातील पुढे. पण राज्यकर्त्यांची मस्ती काय असते आणि त्यांचा या विषयाबद्दल किती मनात आकस आहे हे तेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभवलं. तो क्षण मी मुद्दामून आपल्याला सांगतो कारण तो मी कधीही विसरू शकत नाही. आणि असे जे काही क्षण आहेत हे पुस्तकामध्ये लिहिलेले असले, म्हणजे या पुस्तकाबद्दल नाही म्हणत, एकूण म्हणतोय, तरी माहिती मिळते. पण ज्यांनी अनुभवलेले असतात त्याच्या अंगावरती मात्र अजूनही असा तो शहारा किंवा काटा उभा राहतो. मला ती संध्याकाळ आठवते. साधारणतः माहीम चर्चच्या इथला तो परिसर शिवसैनिकांनी फुलून गेला होता आणि तसं तणावाचं सारखं काही नव्हतं. मोरारजी भाई येणार, त्यांना शिवसेना प्रमुख सर्व शिवसेना नेत्यांसमोर एक सीमा भागाबद्दल निवेदन देणार आणि ताफा पुढे जाणार. पण आखरीत घडलं ते असं घडलं की पहिला आला तो पायलटचा ताफा सुसाट न थांबता पुढे निघून गेला. सगळ्यांना वाटलं की पायलट असतात, गेले असतील पुढे. पण नंतर मोरारजी देसाईंचा सुद्धा जो ताफा आला तो सुद्धा न थांबता सुसाट निघून तर गेलाच, पण एक आपला फोटोग्राफर अशोक करंबेळकर आणि एक कार्यकर्ता त्यांना उडवून निघून गेला. आणि मग जी काय धुमसचक्री सुरू झाली, SRP पोलीस लाठीमार, अश्रुधूर, मग कुठून दगडफेक सुरू झाली शिवसैनिकांवरती, बाटल्यांचा मारा झाला आणि त्या रात्री मुंबई पेटली. आम्ही तेव्हाही कलानगरला राहत होतो आणि दादरला जिथे आमचं शिवाजी पार्कला पहिलं घर होतं तिथे एक मार्मिकची कचेरी होती
हा प्रसंग झाल्यानंतर आम्ही तिथे आलो. मी 7-8 वर्षाचा असेल, 2.5-3 पर्यंत तिकडे होतो. मग कुठून कुठून फोन यायचे, इकडे गोळीबार झाला, तिकडे लाठीमार झाला, इकडे अश्रुधूर फेकला गेला. मग कोणीतरी, मला वाटतं पंढरीनाथ सावंत, ते अश्रुधुराच्या रिकाम्या नळकांड्या घेऊन आले आणि तो नळकांड्या म्हणजे रिकाम्या झालेल्या, पण संपूर्ण घरामध्ये सगळ्यांचे डोळे लाल 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 होऊन सगळे चुरचुरायला लागले होते. म्हणजे एवढं भयानक त्याच्यामध्ये ती प्रखरता होती. मग आम्ही 2:30-3 वाजता घरी निघाल्यानंतर गाडीमध्ये मी तर होतोच, बाळासाहेब आणि बाळासाहेबांनी सांगितलं, माबाई माझी बॅग भरून ठेवा, उद्या बहुतेक सूर्योदयाच्या आत आमची उचलबांगडी होणार. आणि त्याच्याप्रमाणे ती झाली. आणि मग त्याच्यानंतर 10 दिवस मुंबई ही धगधगत होती. पूर्ण सगळं कोणाच्याही कंट्रोलमध्ये येत नव्हती, कोणाचेही नाही. आता ती जी काय मुंबई धगधगत होती, ती धग आज आपल्याला पुन्हा एकदा जागवायची आहे. तीच धग पाहिजे. हा निखारा आहे. शेवटी जिथे जिथे अन्याय होतो तो अन्याय जाळून टाकणं हे आपलं काम म्हटल्यानंतर निखाऱ्यावरती राख आली असेल तर ती राख सुद्धा एक फुंकरीने उडून देण्याचं काम हे कोणाला तरी करावं लागतं. आणि मला वाटतं ते काम दीपकजी तुम्ही आणि श्रीकांतजी तुम्ही आज केलेलं आहे. हा लढा कसला लढा आहे? महाराष्ट्र, मी तर म्हणतो हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही म्हणता ना रहेंगे तो महाराष्ट्र में, तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात. पण मुद्दा असा येतो की ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल, जसं एक आता इकडे कायदेतज्ञ असतील, एखादं प्रकरण कोर्टात गेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही करायचं नसतं, नाही तर तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण हे प्रकरण कोर्टात असल्यानंतर सुद्धा बेळगावचं नामांतर केलं गेलं, त्याला उपराजधानी केली गेली, विधानसौधा तिकडे केला गेला, एक आपलं विधिमंडळाचं अधिवेशन तिकडे केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाहीये? आम्ही जर का काही केलं, आम्ही काय करू शकतो? कारण हा संपूर्ण भूभाग आहे तो त्या राज्याचा आहे. खरं म्हणजे माझं मत असं आहे, ठाम मत असं आहे की एक तर हे सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेच. आता ही आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा याच विषयासाठी आपली जी एक राज्याची समिती आहे तिची बैठक आपण घेतलेली. माननीय पवार साहेबांनी मी विनंती केली, ते म्हणाले नाही मी येतो, त्यांचे कार्यक्रम होते, बोलले नाही थांबतो मी. पण आपण जसं सगळ्या कायद्याचा विचार करतो की काय केलं तर काय होऊ शकेल, काय कर्नाटक सरकार नाही करत. प्रवीणजी तुम्ही बोललात बरोबर आहे, जसं मला देवेंद्रजींनी पण सांगितलं की हा विषय केवळ थातूरमातूर तेवढ्यापुरतं बोलण्याचं नाहीये. ज्याप्रमाणे कर्नाटक सरकार कोणत्याही पक्षाचा असो, मुख्यमंत्री कोणीही असो, पण इकडे मराठीवरती अत्याचार करायचा म्हणजे करायचाच, ह्याच्यामध्ये त्यांचं दुमत नसतं. तसा हा भूभाग जो कर्नाटक व्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणार म्हणजे आणणारच. या एकदिलाने आणि एकजुटीने आपण एक जर का त्याला भिडलो तर हा प्रश्न सुटेल. आणि म्हणून पूर्वी जे सगळे एक 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 तोडगे काढले जात होते, पवार साहेबांना माहिती आहे, कारण त्यांनी या विषयात अनेक पूर्ण कारकीर्दच काम केलेलं आहे. मग विशाल गोमंतकाचा एक भाग होता. त्याच्यानंतर जोपर्यंत हा विषय कोर्टामध्ये आहे तोपर्यंत, किमान तोपर्यंत हा भूभाग हा केंद्रशासित का करण्यात येऊ नये? माझ्याकडे अनेक जण येतात की आमच्यासाठी तुम्ही तिकडे मराठी शाळा काढा, आमच्यासाठी तुम्ही. हरकत नाही ना. अरे तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही आमचेच आहात. तुमच्यासाठी जे जे काय आम्ही करू ते आजपर्यंत कर्नाटकाने कधी केलं नसेल इतकं मोठं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण कोर्टामध्ये हे आहे, कोर्ट तिकडे सगळं बेलगामपणाने चाललेलं आहे. नावाप्रमाणेच बेलगाम केलं ना त्यांनी, बेलगाम वागतंय. मग हा भाग हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही. कारण सगळे झाले, साक्षी पुरावे सगळे दिले गेले. एक तो काळ होता, आता कोणी सांगितलं, तुम्ही सांगितलं, कोणी सांगितलं कल्पना नाही की इथून माझे सगळे ओळखीचे चेहरे आहेत माझ्या. तुम्हाला अशी एक शंका आहे किंबहुना तुमची एक अशी अपेक्षा आहे की राज्यातील, महाराष्ट्रातील सर्व पक्ष हे तुमच्या पाठीशी उभे असले पाहिजेत. आहेत, जरूर आहे. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतोय की ती जी एक आपली एकजूट होती महाराष्ट्र एकीकरण समितीची, ही तुटली कशी, फुटली कशी? मराठी माणसाला जो दुहीचा शाप लाभलेला आहे, अरे कृपा करून हा शाप तिकडे तरी तुम्ही चिरडून का नाही टाकू शकत? सगळ्यांच्या चुली वेगवेगळ्या झाल्या. महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद नव्हती, ही मराठीची ताकद होती. ती ताकद, तुमच्या मायबोलीची ताकद तुम्ही अशी उधळून टाकली. कशासाठी? स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठेही आपण अपशकून करायचं नाही.
म्हणून सुरुवातीच्या काळात तर आम्ही तिथे शिवसेना पण येऊ देत नव्हतो, मार्मिक सुद्धा येऊ देत नव्हतो. का नाही, मराठी माणसाची एकजुटी कायम राहिली पाहिजे. 5-5 आमदार आपले निवडून यायचे, सोन्यासारखे ते होता, लढायचा काळ होताच तो. पण त्या लढ्याला सुद्धा एक सोनेरी झालर होती की आम्हाला विजयाचं, मराठी माणूस सगळा आपल्या पाठी उभा होता. आज आपणच आपल्या हाताने पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे, सगळं विस्कळीत झालेलं आहे, पिढ्या पुढे सरकतायत. मला आज ते नेमकं कार्टून आठवत नाही, ह्या पुस्तकात बघितलं, त्याही पुस्तकात बघितलं. इंदिराजी पंतप्रधान होते आणि सेनापती बापट मला टोपोषणाला बसले होते आणि त्यांनी असं काहीतरी एक वचन दिलं होतं की याला कालबद्ध कार्यक्रम करू. आणि सेनापती बापट सांगतात की बाई बरोबर आहे, पण तुमच्या घड्याळाला काटेच नाही आहेत. कालबद्धता म्हणजे काय? आज सुद्धा या पिढ्यांच्या मागून पिढ्या चाललेल्या आहेत. कालबद्ध कार्यक्रम, इंदिराजी गेल्या, सगळे गेले. मला मी म्हटलं ना, मी लहान होतो तेव्हा मला बळवंतराव सायनाक आठवतात, बाबूराव ठाकूर आठवतात. सगळे तेव्हापासूनची सगळी जुनी जाणती ज्येष्ठ मंडळी घरी यायची आणि या विषयावरती तेव्हा चर्चा होऊन शिवसेना सुद्धा रस्त्यावरती उतरली होती. छगनराव तर तुमचा तो फोटो आहेतच, वेषांतर करून तिकडे पोचलेले. एकनाथ शिंदे सगळेच आहे शिवसैनिक तिकडे येऊन. आता काल परवाकडे शिवसैनिक आलेच होते तुमच्याकडे. म्हणजे असं काही समजू नका की आम्ही नामानिराळे झालोत किंवा काहीतरी बोलायचं म्हणून. मी तर म्हणतो की ह्या सरकारने, हे सरकार करू शकणार नाही तर कोणीच करू शकणार नाही. या एका जिद्दीने आपण याच्यात आता उतरलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना खास विनंती करतोय की जे काय झालं, अनुभवाचे चटके, अनुभवाचे फटके हे काय कमी पडलेत असं समजू नका, खूप झालेत. पण आता ती पूर्ण परत ती जी एक मराठी अस्मिता, मराठी ताकद, मराठीची शक्ती ही जोपर्यंत तुम्ही एकत्र आणत नाही तोपर्यंत हा प्रश्न एक एक पिढ्या पुढे सरकत आहेत. मला माझ्या डोळ्यासमोर हा सगळा काळ जात असताना काही वर्षांपूर्वी आपण कोल्हापूरला एक सीमा परिषद केली होती, आठवतं ना दीपकजी? तुम्ही पण सगळे होते, बरोबर ना? नाही, त्याच्यानंतर आता अलीकडे गेल्या 5-7 वर्षात असेल आता 5-7 वर्षातली असेल. आणि त्यावेळेला मला माझ्या समोरची तुमची लहान मुलं, ती पण आता मोठी कॉलेजमध्ये गेली असतील, ती उभी राहिली आणि त्यातल्या 1-2 मुलांनी मला सांगितलं की अहो काका आम्हाला तुम्ही, म्हणजे काका मला वाचवा तसं नाही, पण त्या मुलांनी तो टाव फोडला की काका खरंच तुम्ही आम्हाला वाचवा, आमच्यावरती कानडीचा अत्याचार होतोय. आणि हा अत्याचार बघितल्यानंतर आपण ज्या काही एक आपलं जे स्वप्न आहे संघराज्य, काय संघराज्य? संघराज्यामध्ये भाषावर प्रांतरचना नक्की झालेली आहे, पण ती होतानाच इकडे जी एक गोम झालेली आहे की एक कुठेतरी लाईन अशी मारली गेली आणि महाराष्ट्रातली मराठी माणसं स्वतःच्या राज्यापासून ही वेगळी केली गेली. कोणाची मर्जी, कशी, काय अभ्यास केला गेला? बरं, त्याच्यावरती महाजन कमिशनचा अहवाल आला, तो कसा बोगस आहे ते बॅरिस्टर अंतुल्याने शोधून त्याचा अभ्यास करून त्याची चिरफाड केली. आता ती पुस्तकं सुद्धा मिळत नाहीत. महाजन रिपोर्ट अनकवर्ड, ती पुस्तकं मिळत नाही, शोधायला गेले तर मिळत नाही. एक पुस्तक मिळालेलं आहे आणि मी सांगितलं की आपण सरकारकडनं ह्याचं पुनर्मुद्रण करायचं. ह्या कॉपीज त्याच्या आपण पुन्हा प्रकाशित करायच्या, नवीन छापा, आणि एवढंच नाही तर नेटवरती टाका की जगभरामध्ये जाऊ द्या. किंबहुना तुमचं हे पुस्तक सुद्धा मराठी आहेच, पण आणखीन जगात किंवा आणखीन इतर कळण्यासाठी हे इंग्रजीमध्ये सुद्धा करा. कसा अत्याचार होतोय. आम्ही कधी कानडी भाषेचा दुश्वास केलेला नाहीये, पण कानडी अत्याचाराचा आम्ही विरोध करणारच. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणारच. आणि जसं हे पुस्तक आपण पुनर्प्रकाशित करतोय तसंच एक फिल्म तेव्हा पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन केली होती, मधु मंगेश कर्णिक वगैरे, अ केस फॉर जस्टिस, ती सुद्धा आता शोधून सापडत नाही. ती कशी मिळाली? पहिल्या भागात तर त्याच्या ऑडिओच नाहीये, पण त्या फिल्ममध्ये काय आहे, ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे की बेळगाव आणि तो निपाणी वगैरे सगळा भाग आहे, कारवारचा जो भाग आहे, इथे मराठी ही कशी मातृभाषा आहे. अनेक तिथे दाखले दिले गेलेले आहेत की उर्दू म्हणजे मुस्लिम मंडळ आहे पण भाषा मराठी आहे. मंदिरं मराठी पाट्या आहेत, रस्त्यांवरती पाट्या मराठी आहेत, अनेक संस्थांवरती पाट्या मराठी आहेत. आता त्या संस्थाही राहिल्या नसतील, पाट्याही राहिल्या नसतील, सगळं त्याचं कानडीकरण होऊन गेलं. किती काळ जाऊ द्यायचा आणि कशासाठी जाऊ द्यायचा? आता हा काल अपव्यय बस झाला. आता आपण कालबद्ध कार्यक्रम केला पाहिजे. जसं जो इंदिरा गांधींनी सांगितला होता तसा सगळ्यांनी आपण मिळून आता आमचा कालबद्ध कार्यक्रम. आम्ही हा प्रश्न सोडवणार म्हणजे सोडवणारच. कोर्टाची लढाई आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकत्र राहिला नाहीत तर असेच तुम्हाला ते सरकार चिरडून टाकेल.
एक जमाना जो होता मला परत तिकडनं मराठी आमदार निवडून आलेले पाहिजेत, बेळगावमधनं माझा मराठी माणूसच निवडून आला पाहिजे, बेळगावचा महापुरा मराठी होतो, पण त्यांनी जरा इकडे तिकडे काय केल्यानंतर त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. कुठल्या काळात राहतोय, कुठल्या देशात राहतोय? काय पाकिस्तान जिंदाबाद तो ओरडलेला होता का? आताची जी काय पद्धत सुरू झालेली आहे की सरकार विरुद्ध बोलला म्हणजे देशद्रोही, नाहीये. माझ्या मातृभाषेसाठी तो लढतोय. त्याला तुम्ही मातृभाषेसाठी लढला तर त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातो. मग काय मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत? आणि हा अत्याचार हा सगळा मोडून काढण्यासाठी मला असं वाटतं आजपासून ही नवी सुरुवात झालेली आहे. जे झालं गेलं ते गाडून टाका. कोणतं गाडून टाका? हे दैदिप्यमान झाले ते नाही, पण मतभेद झाले असतील ते गाडून टाका. प्रत्येकाची वेगळी चूल केली तर त्या चुलीवरती कर्नाटक सरकार पोळ्या भासते, हे आत्ता तरी तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात करतो आहे, नवीन तेजाने, नवीन दमाने आणि नवीन जिद्दीने. जोपर्यंत हा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि शपथ घेऊन प्रत्येक पाऊल धीराने, गांभीर्याने, मजबूतीने आणि एकजुटीने टाकूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय शरद पवार साहेबांना मी विनंती करते. गेले अनेक वर्षाच्या प्रश्नाच्यासाठी मराठी माणूस अस्वस्थ आहे. त्या प्रश्नाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही कुठेतरी पुस्तक रूपानं समाजाच्या समोर कायम स्वरूपात राहावी या हेतूनं महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. डॉक्टर दीपक पवार यांच्यावर ही जबाबदारी टाकून हा एक ग्रंथच आज आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सादर केला. हा ग्रंथ एका दृष्टीनं या संपूर्ण चळवळीचा इतिहास नजरेसमोर आणण्याच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यामध्ये काही कमतरता आहे तसं मला अजूनही वाटतं. ज्याचा उल्लेख आत्ताच मुख्यमंत्र्यांनी केला की महाजन आयोग नेमलेलं होतं. सेनापती बापटांनी उपोषण केल्याच्या नंतर श्रीमती इंदिरा गांधींनी या प्रश्नाला अभ्यास करून निष्कर्षात परत येण्याच्यासाठी एका सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करावी अशी सूचना केली. आणि त्याच्यामध्ये जस्टिस मेहरचंद महाजन यांच्या नावाची शिफारस केली. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सद्भावनेनं न्यायदेवीची पार्श्वभूमी आहे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्या श्रीमती गांधींचा हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. आणि त्यानंतर महाजन साहेबांनी सविस्तर अभ्यास करून या संबंधीचा आपला निष्कर्ष अहवालाच्या माध्यमातून मांडला. आणि तो अहवालाचा निष्कर्ष 100% महाराष्ट्राच्या विरोधी होता. आणि त्यामुळे साहजिकच एक सबंध देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं की मागणी महाराष्ट्राने केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा आयोग नेमायला संमती दिली. ती संमती देताना त्याचा निकाल आम्ही मान्य करू हा शब्द दिला. आणि अहवाल आल्याच्या नंतर तो आम्हाला अनुकूल नाही म्हणल्यानंतर महाराष्ट्रानं नाही म्हणलं याचा अर्थ महाराष्ट्र काहीची भांडकुळं आहेत, आपल्याला हवं तेच करून घेणारे आहेत अशा प्रकारचा समज सगळ्या देशामध्ये करण्याच्या दृष्टीनं पावलं काही घटकांनी पडली. आणि त्याचं सत्य स्वरूप आणण्याच्याबद्दल तो मांडण्याच्या संबंधीचं काम बॅरिस्टर A.R. अंतुल यांनी केलं. माझ्या मते अंतुल यांचे काम फार मोठं योगदान अशा प्रकारचं होतं. या
दीपक पवारांच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख नाही. अशा छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. पण ठीक आहे, बहुसंख्य लोकांच्या समोर एक हा सवन इतिहास या निमित्तानं येतोय. पाटसकर फॉर्म्युला आल्याच्या नंतर तेव्हापासून हा महाराष्ट्राचा इश्यू सतत पुढे येत गेला. त्याच्यात काही टप्पे आले. आपल्या काही मागण्या होत्या त्या 100% झाल्या पाहिजेत अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी सातत्याने घेतली. आणि त्यामुळे काही वेळेला काही भाग हा आपल्याला मिळत असताना सुद्धा त्याचा स्वीकार आपण केला नाही. एक वेळ असं होतं की आजही आपण निफाणीच्यासाठी बांधतो, पण एका चर्चेमध्ये निफाणी आपल्याला देव केली होती. परंतु साधारणतः मराठी भाषिकांचा सीमा भागातला सगळ्यांचा एक दृष्टिकोन होता की आम्ही सगळेच एकत्र राहू आणि सगळे एकत्र महाराष्ट्रामध्ये जाऊ. आणि त्यामुळे काही गोष्टीची पूर्तता होऊ शकली नाही. लोकांनी एखादी चळवळ इतकी वर्ष संयमाच्या मार्गानं लोकांनी करावी असा या देशात इतिहास पाहायला मिळाला नाही. आणि याचं 100% श्रेय सीमावासियांना आहे. आपल्या लोकांचा पाठिंबा होता, पण सीमा भागातला, विशेषतः सीमा भागातला बेळगाव तालुका असेल, बेळगाव जिल्हा असेल, त्या सगळ्या परिसरातला तरुण वर्ग, शेतकरी वर्ग, सामान्य घटक यांनी खऱ्या अर्थानं हा लढा त्या ठिकाणी सातत्यानं संघर्षमय केला आणि त्यासाठी पडेल ती किंमत देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. काही पिढ्या त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाल्या, त्यांनी त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेक प्रकारचे लढा झाले. आता साराबंदीसारखा लढा निर्णय घेतला की कुणीही शेतीचा सारा द्यायचा नाही म्हणल्याच्या नंतर एक सुद्धा मायाचा राज पुढे आला नाही की सारा देण्याच्यासाठी त्यांनी तयारी दाखवली. एक अभूतपूर्व अशा प्रकारचा लढा त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता. आणि या प्रश्नाच्या संबंधीची आस्था जनमानसामध्ये किती आहे याबद्दलचा इतिहास त्यांनी त्या ठिकाणी घडून दाखवलेला होता. सर्व अजून आपण याची मांडणी केली. आपली केस नीट मांडायला सविस्तर माहिती आपण गोळा केली, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. मला आठवतं आहे, मी आणि मधु मंगेश कर्णिक यांनी त्या परिसरातल्या लहान मोठ्या व्यक्ती, संस्था सगळ्यांशी संपर्क साधून जेवढे ऐतिहासिक दाखले गोळा करता येतील तेवढे गोळा केले आणि महाराष्ट्राची केस मांडण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या संबंधितांना आवश्यक ते मटेरियल त्या ठिकाणी करून दिलं. एका बाजूने हा प्रयत्न होता, दुसऱ्या बाजूने संघर्षही चालूच होता. एक विशिष्ट दिवस, 1 नोव्हेंबरचा दिवस हा आजही त्या भागातला माणूस एक काळा दिन म्हणून साजरा करतो, त्याच्यामध्ये सहभागी होतो. त्याचं महत्त्वाचं कारण की त्यासाठी आम्हाला विस्मरण झालेलं नाही, त्या प्रश्नाची सोडवणूक हा झाली नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलेलो नाही याची प्रचिती ते सातत्याने त्या ठिकाणी देत असतात. महाराष्ट्राने अनेक चळवळी त्याच्यामध्ये करायला हातभार लावला. विशेषतः कोल्हापूर आणि त्या परिसरानं या सवन प्रश्नाला सातत्यानं शक्ती, पाठिंबा, प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्र एकीकरण समितीची या ठिकाणी नेमणूक, संपूर्ण महाराष्ट्र समितीची नियुक्ती झाली. SM जोशींच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे, मी स्वतः, प्राध्यापक NG पाटील, आणखी अनेक सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि सत्याग्रहाचं हात्यात पुन्हा एकदा करावं या प्रकारची भूमिका घेतली गेली. आणि समितीने सांगितलं की पहिला सत्याग्रह मी करावा, माझ्यानंतर
सेनेच्या वतीनं भुजबळ साहेबांनी करावा आणि त्यानंतरची मालिका चालू ठेवावी, त्या प्रकारचे सत्याग्रह केले गेले. या सगळ्या सत्याग्रहाच्या प्रसंगी तिथल्या प्रचलित सरकारची भूमिका अत्यंत चमत्कारिक अशा प्रकारची होती. मला काही फार त्रास दिला नाही, ते ठोकलं पण जास्त त्रास दिला नाही. एखाद दिवसाच्यासाठी कुठं घेऊन ठेवलं. पण छगन भुजबळ, मला वाटतं शिंदे त्यांच्यावर होते, यांच्यावर त्यांनी फार वेगळं प्रेम दाखवलं. कारण भुजबळच्या ठिकाणी गेले म्हणजे नटसम्राटमध्ये काम करणारी कोणीतरी व्यक्ती आहे का काय असं वाटावं, या प्रकारचं वेषांतर करून ते त्या ठिकाणी गेले. आणि शेवटी तिथल्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ओळखलं आणि ही तुम्ही फसवणूक करण्याचा आमचा प्रयत्न करताय म्हणून त्यांच्यावर खास लक्ष दिलं. मला वाटतं काही महिन्यासाठी त्यांना त्या ठिकाणी दाबून ठेवलं. त्यांना जी काही त्यांची धुलाई करायची होती ती त्या ठिकाणी त्याच्या आधी केली. अशा अनेकांना त्या सवन कालखंडामध्ये यातना सहन करायला लागल्या. पण आम्हा सगळ्यांच्या यातना ह्या एका दिवसासाठी असतील, 2 दिवसासाठी असतील, पण सीमा भागातला तरुण हा पिढ्यानपिढ्या या सगळ्या यातना सहन करतोय. त्याच्यासंबंधी यत्किंचित आवाज करत नाही. तो फक्त मला महाराष्ट्रात राहायचा, मला मराठी भाषिक म्हणून राहायचा अधिकार आहे, तो मला मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहे. या भूमिकेतून आज त्या ठिकाणी अजूनही ही सवन चळवळ धगधगीत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता हा मामला सुप्रीम कोर्टात गेला. म्हणून मला स्वतःला वाटतं की त्या सुप्रीम कोर्टामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी आजच त्याची बैठक घेतली. निष्णात वकील हे आपण एकत्रित करतो आहोत आणि काही झालं तर सुप्रीम कोर्ट आता हा आपलं शेवटचा हत्यार आहे. आणि ते शेवटचं हत्यार ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला पूर्ण तयारीने त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या बांधवांची भूमिका मांडण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि तिथून आपल्याला यश आत्ता सांगितल्याप्रमाणे प्राप्त करूनच घ्यावं लागेल, त्याशिवाय आपल्यापुढं पर्याय नाही. आता हे अंतिम पर्व आहे आणि या अंतिम पर्वामध्ये उचित अशा प्रकारचा अनुकूल निर्णय कसा मिळेल या कामाच्यासाठी जी काही बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल त्याची संपूर्ण तयारी ही करून घेण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री अधिक लक्ष घालत आहेत. ही त्याच्यामध्ये जमेची बाजू आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की या प्रश्नाच्या संबंधी विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याच्याप्रमाणे बाकी कोणाचे कुठल्याही प्रश्न काही मतभेद असतील, पण मराठी पण जपण्याच्यासाठी, महाराष्ट्रामध्ये येण्याच्यासाठी, खस्ता खाणाऱ्या या सगळ्या वर्गाच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एक आहे याची प्रचिती ही आत्तापर्यंत दाखवली. ती अधिक जोमाने दाखवण्याची आत्ता कालखंड आहे. कारण आता जर काही घडलं नाही तर मला माहिती नाही काय होईल आणि म्हणून ती वेळ येऊ नये याबद्दलची काळजी आपण सगळेजण मिळून घेऊया. आणि त्यासाठी आपल्या वकील वर्गाला सुद्धा मार्गदर्शन करण्याच्यासाठी हा ग्रंथाचा उपयोग होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सुयश पवार यांना मी धन्यवाद देतो. त्यांना सहकार्य करण्याच्यासाठी ज्यांनी हातभार लावला या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.